मँगो शिरा बनवायला मी एका कढईत अर्धा वाटी तूप आणि 1 वाटी रवा घेतला आहे। रव्याला तुपात छान भाजून घेऊ 5-7 मिनटं। हे भाजणं होईपर्यंत दुसऱ्या बाजूला एका भांड्यात मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे। हे आपण उकळवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटांनंतर आपण बघू शकतो रवा छान भाजला गेला आहे, त्याला तूपसुद्धा सुटलं आहे। त्यामध्ये आपण जे दूध आणि पाणी एकत्र केलं होतं ते टाकून घेऊ। थोडं परतवून 3-4 मिनटं त्यावर झाकण ठेवून घेऊ। 3-4 मिनटांनंतर आपण बघू शकतो आपला शिरा छान शिजला आहे। त्यामध्ये आपण आता साखरेऐवजी गूळ टाकणार आहे। आपण हेल्दी असा मँगो शिरा बनवणार आहे। मी इथे 1 वाटी गूळ घेतला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अनुसार कमी जास्त करू शकता। 2 ते 3 मिनटं परत यावर झाकण ठेवून मग यात मँगो पल्प टाकून घेऊ। इथे मी 1 वाटी मँगो पल्प घेतला आहे, तो टाकून व्यवस्थित परतवून घेऊ। परतवून घेतल्यानंतर यावर थोडे काजू टाकून घेऊ। हे अगदी ऑप्शनल आहे। तुम्हालाच माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून आपण या मँगो शिरा सर्व करू।